परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूर आणि त्यांचे संस्थापक मान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्याला 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकांना आलेले अनुभव या आधारावर एक छोटीशी चर्चा बैठक दिलेली आहे। ती आपण दर आठवड्याला घेतो, 15वारी घेतात काही लोक महिनेवारी घेतात आणि 9व्या आवण्यानिमित्त किंवा सेवक संमेलनाच्या माध्यमातून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा प्रचार कसा झाला पाहिजे किंवा मार्गाची रूपरेषा कशी काय आहे ते आतापर्यंत आपल्याला अनुभवत आला असेल की आतापर्यंत जे काही आपले सेवक बोलले, सेविका बोलल्या, मार्गदर्शक बोलले, आपल्याला काय सांगितलं आणि आपण काय शिकलो त्याकरता चर्चा बैठक आहे। कारण की हा मानव आहे आणि हा मानव दुःखात पात्र आहे। दुःखात पात्र नसून हा बेईमान आहे सगळ्यात जास्त। कारण की आपलं दुःख दूर झालं का तो बाबाला विसरला। म्हणून आता गोपालरावजींनी बोलले वाक्य की दुःख आहे तेव्हा मान त्यागी बाबा जुमदेवजी, नाहीतर मान त्यागी बाबा जुमदेवजीचा बाप मी, अशी परिस्थिती आपल्या सेवकाची आहे। कारण की आपल्याला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर म्हणजे काय आणि ज्या बाबांनी तत्वशब्द नियम दिले हे अजून आपल्याला कळले नाही। आणि जोपर्यंत या गोष्टी आपल्याला कळणार नाही तत्वशब्द नियमाच्या, तोपर्यंत आपण या मार्गाचा सेवक आहो, मी त्यागी आहो, मी मार्गदर्शक आहो, काही अर्थ नाही। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ म्हणजे काय, त्याचे तत्वशब्द नियम म्हणजे काय हे ज्या दिवशी कळले सेवकाला त्या दिवशी, आता जरी 8 दिवसाच्या आधी जरी एखादा सेवक आपल्याला जैन झालेला असेल, आला असेल मार्गात, तर त्याच्याकडे मोठा अनुभव आहे। परंतु माझ्यामध्ये मोठा अहंकार आहे। कारण की मी 20 वर्षाचा सेवक आहो, कुणी म्हणते 35 वर्षाचा आहो, कुणी म्हणते मी 40 वर्षाचा सेवक आहो। त्या अहंकारामुळे अडचण अशी आहे का आपण अभ्यास करत नाही आणि अभ्यास वाचन न करत असल्यामुळे आपल्याला या सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। प्रत्येक सेवकाला अडचणी आहे, प्रत्येक गावात आहे। पाहिला आपण विचार तरी करा, कारण की आपण अभ्यासच केलेला नाही। आपण जर अभ्यास केला तर आपण कोणताही सेवक असला, किती ज्येष्ठ सेवक असला तरी त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची ताकद तुमच्यात आहे। आमच्या प्रश्नाला उत्तर देण्याची ताकद तुमच्यात आहे। आम्ही जर चुकीचं मार्गदर्शन करत असेल या माईकवर तर त्याला सुद्धा थांबवण्याची ताकद तुमच्यात आहे। परंतु तुम्ही तसं करत नाही, कारण की तुम्हाला भीती असते। मार्गदर्शकाला आज जर काही बोललो मी, तुझ्या माझ्या मार्गदर्शक कार्य बंद करते। मार्गदर्शकाला बापाचे कार्य होईल। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ ज्यांनी घडवलं, मान त्यागी बाबा जुमदेवजींनी, त्याचे कार्य आणि त्यांच्या मार्फत आमची नेमणूक दिलेली आहे। फक्त कशा करता, मला कार्य देण्याकरता। तुम्ही दुःखात जर असले तर तुमच्या दुःखातून सावरण्याकरता, तुमच्या दुःखाचं निराकरण करण्याकरता आम्हाला ठेवलेलं आहे। म्हणून भ्यायचं काही कारण नाही मार्गदर्शकाला। आपलं जे दुःख असेल, जिथं मार्गदर्शक चुकत असेल तर तुमची जबाबदारी आहे सांगण्याची। कारण की मार्गदर्शक सगळे गुण संपन्न असेल किंवा तो एखाद्या वेळेस चुकणार नाही असं म्हणता येणार नाही। याचा अभ्यास जर तुम्ही केला तर तुमच्या लक्षातच येते की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ म्हणजे काय। आपण अनेक संस्थेत जातो, टिमकीत जातो, आणखी एका संस्थेत जातो आणि बऱ्याच संस्थेचे जे पुस्तक, छापील पुस्तक आहे किंवा जे काही मानव धर्मावर आधारित त्यांचे काही अनुभव आहे ते प्रत्येक पुस्तकात दिलेले आहे आणि वेगवेगळे दिलेले आहे। तसाच एक नियम मानव धर्म परिचय पुस्तक म्हणून टिमकीने सगळ्यात आधी प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या संस्था ही लिखित स्वरूपात आहे। हे जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येते की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ म्हणजे काय आणि खरोखरच बाबांनी या संस्थाला मान्यता दिली आहे किंवा शब्द दिले आहे का काही केलं, हे लिखित आहे। हे मी बोलतो म्हणून नाही, याच्यावर जर लिखित नसेल, तुमच्या वाचण्यात जर नसून आले तर तुम्ही वाचू शकता। आणि नजरेच्या चुकीचं असलं तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे की तुम्ही काय बोलू नाही, हे तुम्हाला वाचावं लागेल। त्यावेळेस तुम्हाला कळेल त्याचा लेखक कोण आहे, त्याचा प्रकाशक कोण आहे, हे आपल्याला वाचावं लागेल। आणि एखादी संस्था जर रजिस्ट्रेशन नंबर जो आपण दुसरा म्हणतो होते तर त्या संस्थेला काही मान्यता नसते। म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी कार्य काय घडवलं, कसं घडवलं याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। आपण बरेचसे सेवक, जुने सेवक फार दुःखी आहे, माहित आहे, मार्गदर्शकही दुःखी आहे। आपल्या लक्षात येतं ना, आपण ज्या गटात चर्चा बैठकीला जातो, ज्या गटात मार्गदर्शकाचा मार्गदर्शन ऐकतो तर आपल्या लक्षात येते की मार्गदर्शक किती दुःखी आहे, नाही का। सेवक जसं आम्हाला कळतं की सेवक हा दुःखी आहे, तुम्हाला कळतं ना मार्गदर्शक दुःखी आहे। मार्गदर्शक दुःखी का हे सुद्धा तुम्हाला कळते।
पण तुमच्यामध्ये हिंमतच नाही त्या मार्गदर्शकाला सांगण्याची किंवा बोलण्याची. त्याच्यामुळे आपल्या अडचणी निर्माण होतात आणि ह्या अडचणी जर दूर करायचा असेल तर काही द्यायचं कारण नाही. मात्र तत्व शब्द नियमाच्या बाहेर जर जाऊन कोणता सेवक मार्गदर्शक बोलेल तर त्याचा काही अर्थ होणार नाही. त्याचे कर्माच्या फळ त्याला भोगावंच लागेल. आपण अनेक आरोप पाहतो का आपल्याला ते खरं वाटते. आता हे मोबाईलचे व्हॉट्सअपचा जमाना आहे. हा बोलला असा, मी माईकवर बोलून आलो, मी एखाद्याचं काही उदाहरण देऊन आलो, पण ते उदाहरण देत असताना किंवा त्यांनी सांगितलेलं उदाहरण कितपत खरं आहे. जर ते खरं, आता इथं आपल्या इथे लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे आणि बरेच ठिकाणी 90 हवन असो, आपला सेवक संमेलन असो की कोणतंही हवन लाईव्ह कार्यक्रम असतो. जर असा कसा प्रकार जर झाला असेल, एखाद्याने एखाद्या मार्गदर्शकावर आरोप केला असेल, परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या अध्यक्षावर जर आरोप केला असेल आणि जो जे बोलतो ते खरंच जर असेल तर ते व्हायरल झालं असतं, नसं झालं का व्हायरल. म्हणून त्याला तिथेच बोलण्याची किंवा त्याला तिथेच दाबण्याची शक्ती तुमच्या सेवकाने सेवकीमध्ये आहे. पण तुम्ही त्याचा वापर करत नाही. त्याच्यामुळे असे प्रकार करतात. त्याच्यामुळे आपल्यामध्ये अधोगती निर्माण होते, सेवकात होते, आपल्या कुटुंबात होते. हे प्रकार जर आपण टाळले तर आपण कधीही दुःखी राहत नाही. असे तत्व शब्द नियम मान त्यागी बाबा निवडून आपल्याला फुकटात दिले. कोणावर आपण कोणावर आरोप करू शकतो? नाही करू शकतो. मंडळाच्या अध्यक्षावर करू शकतो, संचालक मंडळावर करू शकतो. परंतु तो आरोप माईकवर करत असताना त्याचं काहीतरी तथ्य असलं पाहिजे. आणि जर तथ्य राहिलं असतं तर ते आतापर्यंत फेसबुक व्हॉट्सअप हे चालत गेलं असतं नाही. म्हणजे तुम्ही न बोलल्यामुळे जे काही अनुचित प्रकार आपल्या इथं घडत आहे किंवा कुठेही घडत आहे त्याला आळ्या जर तुम्ही कोणी घालू शकत असेल तर हे तुम्ही घालू शकता, बाकी कोणी नाही घालू शकत. आपल्याला त्याची हिंमत करावी लागेल. आपल्याला मार्ग शोधावा लागेल. मार्ग म्हणजे काय आहे तर आपण खरोखरच परमपूज्य परमात्मा एक मंडळाचा सेवक आहोत हे सिद्ध होते. परंतु आपण त्याचं अनुकरण करत नाही. काय तत्व आहे, काय शब्द आहे, कसं कार्य करायचं आहे. कोणाच्याच कुटुंबात कोणी दुःखी राहू शकत नाही. आतापर्यंत झालेल्या मार्गदर्शनात सर्वांनी सांगितलं. त्या आधारावर जर आपण कार्य केले तर आपण कधीही दुःखी राहू शकत नाही. आता आपल्या जितू दादाचीच गोष्ट केली तर जितू दादा आमच्या जास्त बोलले नाही आज, नाही का. फक्त ते आमच्या राणी बोलल्या, तिने सांगितलं मार्गात का आली भाऊ, नाही का. आणि हे दोघे जण म्हणजे आमचे अशोकरावजी जीपकाठीचे जावई होईल. परंतु मार्ग म्हणजे काय आपल्याला माईकवर बोलायला लावलं तर आपल्याला इतिहास आपला सांगता आला पाहिजे. आपण आपलाच इतिहास सांगू शकत नाही, परंतु आपल्याला बाकीचा इतिहास जो असतो हा समोर मांडण्याची हे असते. तो जर आपण विचार केला तर याच्यात कधीही कुणीही दुःखी राहू शकत नाही. आता जितू दादाच्या परिवारामध्ये मला वाटतं ते 3 भाऊ आहे, 4 भाऊ आहे. 4 भावामध्ये फक्त एकटाच मार्गात आला, बाकीचे त्याचे आई वडील भाऊ मार्गात नाही. आता तोही आता त्याचा 9वा आहे, परंतु याच्या आधी 5 वर्षाच्या आधीपासून तो मार्गात आहे. आमचे स्वर्गीय सूर्यबाजी कुंभलकर असतानापासून त्याचे कार्य सुरू आहे. तर आपण आपल्या कुटुंबात सुद्धा परिवर्तन नाही करू शकलो तर काही अर्थ नाही. मी असंच म्हणेन, आपल्या कुटुंबात सुद्धा आपल्याला परिवर्तन करण्याची शक्ती मानते की बाबा गुंजून दिलेली आहे. त्याच्याकरता आपल्याला कसा योग मागावा लागेल भगवंताला याचं मंथन करणे गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण या गोष्टीचं मंथन करणार नाही तोपर्यंत आपलं सर्व कुटुंब किंवा एखादा भाऊ, आपले वडील, आपले आई याच्यात परिवर्तन होणार नाही. तशी परिस्थिती आपल्याला तयार करावी लागेल. जर आपण तशी परिस्थिती तयार झाली, शेवटी अशी काही कुटुंबात असं परिस्थिती आलेली आहे की भगवंताला काहीतरी परिस्थिती निर्माण करावी लागते, तेव्हा ते मार्गात आले. शेवटी भगवंताला वाटलं का नाही याच्यावर काहीतरी आपत्ती आणा, याच्यावर काहीतरी दुःख आणा, संकट आणा, म्हणजे हा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळामार्फत भगवंताचे कार्य करे, नाही का. आता आमचं जे उदाहरण आहे हे आमच्या इथं बसलेले आमचे बाळंपुढेजी, त्यांची एक सोन मार्गात होती मोठी, ते भोलीची मुलगी नरसाळ्याची. आता एक मुलगी जर आपल्या कुटुंबात त्यागी सेवकाची मुलगी जर आली तर त्या कुटुंबाला मार्गात यायच्याच आहे, यावंच लागेल. तशी परिस्थिती भगवंत निर्माण करेल. आणि तशी परिस्थिती निर्माण आमचे शंभाऊ बावनकुळे यांच्या कुटुंबावर केली नाही. त्याने काही गरज नव्हती, ते WCL नव्हते, 1.5 लाख पगार होता त्याच्यावरला. काही गरज होती का? काही गरज शेवटच्या चरणी काही गरज आहे का त्याला व्यसन सोडायची काही पाहिजे. परंतु परमेश्वराने परिस्थिती का निर्माण केली हा विचार करायचा. आणि परमेश्वराने परिस्थिती निर्माण केल्यानंतर खरोखरच त्याचा उपयोग झाला का हा जर विचार आपण केला तर आपलं कुटुंब दुःखी राहू शकत नाही. असं महत्वाचं सत्यवचन आपण मान द्या की बाबा जुंजुरा दिला आणि त्या आधारावर प्रत्येकाने आपापले कार्य केले.
त्याकरता आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्ही अभ्यास करा, चर्चा बैठकीत आम्ही काय सांगतो याच्याकडे लक्ष द्या, आणि आमचं जर चुकीचं असेल तर आम्हाला सांगा तुम्ही काकाजी इथे चुकत आहे, आम्हाला याच्यातून काहीतरी चुकीचं वाटते तर आम्हाला विचार करता येईल, आम्हाला त्याच्यात काही दुरुस्ती करता येईल आमच्या विचारात, नाही करता येईल का? पण आपण तसं करत नाही, त्याच्यामुळे आपण सगळे लोक दुःखास पात्र आहोत. तुम्ही म्हणा का मी म्हणा, आता मी माझे कार्य काय करतो, कसे करतो, भगवंताला योग कसा मागतो, का मागतो, याचा विचार प्रत्येकाने करा. कारण की आता माझ्याकडे या परिसरात जो आपला परिसर आहे, ह्या परिसरातले जे आहे आता साधे सेवक आहे, अनेक सेवक माझ्याकडे येतात, आणि आता मी एका बँकेत असल्यामुळे माझे बरेचसे जे बरोबर आहे, आता त्यांना जेव्हा माहीत झालं का हे मार्गदर्शक आहे तर ते माहिती विचारल्या येतात. आता काही सेवक ओरडेचे ते माझ्याकडे आले, ते कार्य घ्या, म्हणलं मला कार्य देता येत नाही, तिथे संभाजी मस्के आहे कांद्रीला, त्यांच्याकडून घ्या, किंवा नारायणरावजी मंडलेकर आहे त्यांच्याकडून घ्या, तुम्हाला त्यांना त्यांचा तत्व पडत असेल त्यांच्याकडे. ते गेले नारायणरावजी मंडलेकरकडे कार्य घ्यायला, त्यांनी कार्य घेतले, तर त्यांनी म्हणलं मग कार्य तर सुरू केले, पण त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला, काकाजी म्हणे हे तर म्हणे जे जुने मार्गदर्शक आमचे होते त्याच्यापेक्षा भयानक काम आहे म्हणे. म्हणलं कसं रे बाबा? तर म्हणजे कार्यात मटण खायला चालते, कार्य बंद नाही ठेवायचे, कार्य कंटिन्यू सुरू पाहिजे. पहिले तर आमचे मार्गदर्शक म्हणजे आम्हाला गॅप देत 2 दिवसाची, 4 दिवसाची, 8 दिवसाची, महिन्याभराची, आणि अंगाराला लावायचा म्हणे, कपाळाला अंगाला लावायचा, हाताला अंगाने लावता, कुठे अंगाला लावता, हे तर मला विचित्रच मार्गदर्शक दिसले होते. म्हणलं परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या माध्यमातून जे मार्गदर्शक आहे, आणि जे 2023ला आश्रमामध्ये शिबिर झालं, त्या शिबिरामध्ये ज्या मार्गदर्शकांना अडचणी होत्या, ज्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला अडचणी होत्या, ज्या अंगारामुळे काय होते, त्या अंगारामुळे काय झालं, किंवा कार्य बंद ठेवल्याने काय फरक पडतो, भगवंताचा शब्द आपल्याजवळ राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला आपल्याजवळ भगवंत उपस्थित राहत नाही. आणि म्हणे दुसरं म्हणे आमच्याकडच्या सेवकीने तर जमलं नाही म्हणे, आमच्या मार्गदर्शकाने सांगितलं नाही म्हणे की बा हिला कार्यात बसू द्यायचं नाही. म्हटलं तिला कार्यात बसून द्यायचं नाही, बरोबर गोष्ट आहे त्याच्या मार्गदर्शकाप्रमाणे, परंतु तिला जर दुःख असेल त्या परिस्थितीत तर ते तीर्थ नाही करणार, भगवंताचं नाव नाही घेणार, ते आपलं दुःख दूर नाही करणार, केलं नाही पाहिजे तिने आपलं दुःख दूर. मग आपल्याला तीर्थ करता येते, भगवंताचं नाव घेता येते, आणि आपल्याला सकाळी आंघोळ करून बसता येत नाही, मागे बसलं पाहिजे, असं एक माझं मत नाही. जुन्या लोकांनी काय सांगितलं काय नाही याच्याबद्दल मी नाही बोलणार, परंतु आपल्या तत्वाला काय पटते त्या आधारावर आपण कार्य केलं. आणि त्याने दुसरा एक मुद्दा मांडला होता का म्हणे आम्ही जर म्हणजे आमच्या कार्यात खड्डीत झाले की गावाला गेलो तर म्हणजे आमचे मार्गदर्शक 2 दिवसाचे पुरं कार्य वाढवत होते म्हणे. तर म्हणलं दादा हे कोणत्या मार्गदर्शकाने सांगितलं, हे कुठे लिहिलेलं आहे? हे मानते की बाबा असं बोलले होते का तू आपल्या कार्यामध्ये भेट करून दे, चालला जा पुण्या गावाला, मग नंतर येतो मग ते 2 दिवस पुढे करतो, असं कुठेही लिहिलेलं नाही. म्हणून अशा ज्या गोष्टी जुन्या लोकांनी काही सांगत असेल तर याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. म्हणजे परिस्थिती बिकट आहे, त्याच्यामुळे फरक काय पडला त्या बोर्डा गावाला, त्याला बोर्डा गावाला मी सुद्धा 20 वर्षापासून ओळखून आहे, 20 वर्षापासून मी सुद्धा तिथे कार्यक्रमाला जातो, 9व्या असन चर्चापटक असन काय, पण तिथे एकटा होऊ शकलेलं नाही. हे असे वेगवेगळे मार्गदर्शक असले आणि वेगवेगळ्या मार्गदर्शकांनी सांगितलेले आपले कार्य असले तर असा फरक पडतो. म्हणजे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने दिलेले कार्य आणि इतर मार्गदर्शकांनी दिलेले कार्य याच्यात फरक आहे. आता तर आपले काही मार्गदर्शक तर तिथं माणूसच बोलून टाकते, एखादा सेवक तूच कार्य देत जा म्हणते, आणि मग माझ्याकडे आयता आणलं म्हणते चिठ्ठीने आले, आणि मग चिठ्ठी घेऊन येते म्हणते मंडळात, तर तिथे त्याचा गंडागोळ होते मंडळात सुद्धा. कसा होते माहिती आहे का? ते जाते मंडळात, कदा कार्य कोणा दिले नाही जी म्हणते त्याने दिले, आणि चिठ्ठी कोणाची होय? चिठ्ठी या मार्गदर्शकाची, आणि कार्य देते तो. म्हणजे कितपत आपल्या तत्वाला पटते. आता आपण सगळे लोक शिकले सवरलेले, म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा मार्गदर्शक असेल तर आम्हाला एखादा आमचा असिस्टंट नेमाची आम्हाला अधिकार कोणी दिलेला नाहीये, पण आम्ही आमचा असिस्टंट नेमतो, आणि मग तो कार्य देते, आणि मग तो मंडळात देते, मंडळात द्यायचे तर टिमकीत जाते, ते वागवून देते. जो मंडळाचा नाही होऊ शकला तो टिमकीचा का होईल किंवा माझा का होईल. म्हणून ह्या परिस्थिती तुम्हाला कळल्या पाहिजे, याच्याकरता आमचं वारंवार सांगणं असते, ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला या गोष्टी करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या जो मार्गदर्शक आहे त्याच्याकडे तुम्ही जाणार नाही.
नाही तर आपलं दुःख तर दूर दिले याच्या नव्हतं. आता याच्या आधी सुद्धा महाराजांनी सांगितलं की अनेक वेळा सुद्धा आपलं दुःख दूर करू शकते. तुम्हाला सांगू तुमचं दुःख दूर करू शकते. ज्यांना प्रणाम आणि जवळ होत असेल, अनेक गती जरी असेल आणि त्यांनी प्रेम जर केला तर तो त्या परिस्थितीत तिथे आपलं भगवंताला योग मागून दुःख दूर करू शकते. अशी शक्ती आपल्यामध्ये महानतेकी बाबा दिंडीने दिलेली आहे. त्या शक्तीचा वापर कसा करायचा, कुणी अनेकांनी दुःख आपलं दुःख दूर करू शकते. तर मग आपल्यामध्ये जर एखादा जे आता दुकानदारा बनलेला आहे, आराम तर लागला बरं, जमिनीवरची माती जरी खाल्ली त्याच्यात भगवंताचं नाव घेऊन प्रणाम योग मागून जयघोष करून तरी तुमचं दुःख दूर होते. अशी शक्ती आपल्या जवळ, परंतु ती त्या शक्ती टिकणार नाही. का नाही टिकणार? कारण की आपल्याला मार्गाची रूपरेषा माहित नाही. तर त्याच्याकरता मार्गाची रूपरेषा माहिती करता आपल्याला परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे जे कोणी सेवक असेल त्यांच्याकडे जाणे गरजेचं आहे आणि त्यांच्या मार्फत कार्य करणे गरजेचं आहे. आणि असा जर कुठे पद्धत असेल चिठ्ठी देण्याची, मार्गदर्शक दुसऱ्या चिठ्ठी दुसरा देतो, तर त्याला थांबवण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण की ह्या गोष्टी तुम्हाला सेवकांना माहिती असते, आम्हाला आमच्याकडे कमी येतात. कुठे जरी असला तरी हे जबाबदारी तुमची आहे. मार दुकानातून काही होत नाही म्हणते. आता असे अनेक सेवक आहे आपल्या या परिसरात, आता माझ्याकडे येतात ते, त्यांचे वडील मरण पावले, परंतु ते त्यांनी अजूनही मंडळातून आपली प्रतिमा आपल्या नावावर केलेली नाही. का नाही केली काही काही लोकांनी माहिती आहे? 1001 भरावं लागते. आश्रम निधी 1001, भवन निधी 1001, काही भरायची गरज नाही. तुम्ही दुकानातून मागं आवाहन करून टाक. आणि षष्टीचा वर आपल्या नियमावलीत लिहिलेला आहे की परमपूज्य परमात्मा एक मंडळाच्या नियमावलीमध्ये षष्टीचे आव्हान ज्याच्या नावावर प्रतिमा असेल तोच फक्त षष्टीचे आव्हान करू शकतो, अन्यथा त्याच्या घरचा मुलगा जरी त्याग झाला असेल आपल्या तरी नाही करू शकत, बाकी जेवण करू शकतो. असं ते आपल्या नियमावलीत लिहिलेलं. आपण त्याचा वाचारच करत नाही. आणि अजून मला असं वाटतं इथेही बसलेले बरेचसे सेवक असतील का त्यांनी प्रतिमा अजूनही आपल्या नावावर नाही, काही गरज नाही म्हणते प्रतिमा नावावर करायची. आणि मग जेव्हा दुःख येते का दुःखात पात्र होतो तो तेव्हा त्याला आठवते त्या गोष्टी. म्हणून अशा चुका नका करू. अशा जर घटना आपल्या आजूबाजूला घडत असेल तर तुम्ही आमच्यापेक्षा तुमची तितकी जबाबदारी आहे की त्या सेवकाला सावध करणे आणि त्याला योग्य ते कार्याचे मार्गदर्शन करणे ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे. जर असे कार्य जर केले त्याचा फायदा तुम्हाला सुद्धा होतो. आता आम्हाला किती काम असेल, किती घाई असेल, तरी एखादा जर दुःखी सेवक आला तर त्याला 2 मिनिटं जर आम्ही दिले तर आमचा त्याच्यात काय परिणाम होतो पुढे हे आम्हाला माहिती आहे. तर त्याला वेळ द्यावा लागेल. 10 मिनिटं जरी दिले आणि त्याचं जर निराकरण केलं, कारण की त्याला त्यावेळेस मार्गदर्शकाची गरज आहे. मग त्याला तर तुम्ही 4 तासांनी फोन करायचा काही अर्थ आहे का? आज दुःखात आहे तो, आज त्याला त्या दुःखातून बाहेर काढायचा, तर मला त्याला वेळ द्यावा लागेल. जसे आमचे अध्यक्ष साहेब आधी अर्ध्या रात्री आमचे फोन उचलतात आणि आम्हाला कोणतीही अडचण आली तर आम्ही त्यांना विचारतो. असे मार्गदर्शक पाहिजे. असं परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळामध्ये असलेले संचालक मंडळ पाहिजे तर जे आपले फोन कधी उचलू शकतात. आता पुन्हा दुसरा एक प्रकार सांगतो तुम्हाला. आता अध्यक्ष साहेब आले आज आपल्या कार्यक्रमाला मान देऊ नाही का? आता याची चर्चा होत असेल कुठेतरी का आता निवडणूक आहे, त्या निवडणुकी म्हणून आले अध्यक्ष साहेब. अध्यक्ष साहेबांना काही कामाच नाही. जो मानव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला अतोरात सेवा देत असेल तर त्याला भगवंत 100% योग देईल. कोणी कितीही विरोध केला, कोणी काही विरोध केला तरी ज्याने परमपूज्य परमात्मा एक मंडळाचा 100% योगदान दिलेलं असेल त्याला त्याचा योग मिळण्याशिवाय राहणार नाही. हे सत्य आहे. त्याच्याकरता कोणाला मानण्याची गरज नाही आपल्याला. त्याकरता आपल्याला मार्गदर्शकाने सुद्धा सावध राहण्याची गरज आहे आणि तुम्ही सेवकांनी सुद्धा सावध राहण्याची गरज आहे. असे कार्य जर आपल्याला मिळाले असेल तर आपल्याला 2014 पासून मिळून आहे आणि त्याच्या आधी सुद्धा आपल्याला मिळाले. नाही तर आता आमच्या मराठ्याने सेवक भाऊ भावनेने सांगितलं की आपल्याला माहितच नव्हतं परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ म्हणजे काय, त्याचे नियम काय होते काय माहित. कोणाला माहित होतं का सेवक संबंध कुठं आहे काय, नववागण कुठं आहे काय, माहितच नव्हतं. आता या नववागणाची गोष्ट आपण केली तर आपल्याला त्यागाच्या आव्हानात महान त्यागी बाबा चिमण्याची असताना बोलून गेले की त्याग झाल्याबरोबर एक पोंगा लावा आणि त्या गावात जर सेवक नसतील तर आपले 5-25 सेवक जागृत व्हा आणि प्रसारांनी प्रचार करा. परंतु आजच्या परिस्थितीत जे बंद केलेलं काम आहे मंडळाने, का बंद केलं आपण विचारत नाही. का त्या त्यागाच्या आव्हानाकरता जेवण खावण सगळ्या गोष्टी बंद कराव्या लागल्या, कोणत्या अडचणी आल्या तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला सांगता येईल, पण तुम्ही विचारत नाही. विचारल्यानंतरच आपल्याला कळेल की का बंद करण्यात आलं. आता हे आपल्या परिसरात पाहिलं तर अनेक, आता आपल्या आता माझ्याच गटात पाहिलं तर दर महिन्याला 9 असते का? मग त्याची काही मर्यादा असते. त्याच्या मर्यादेच्या आधारावर आपल्याला
परमपूज्य परमात्मा योग सेवक मंडळ हे आदेश काढत असतं आणि त्या आदेशानुसार आपल्याला कार्य करायचं आहे. आता तुम्हाला दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो. आम्ही तिकडे आपल्याला गेलो होतो वराडा कारण की त्याचे कार्य लॉकडाऊन असल्यामुळे त्या अक्षरपणे माझ्याकडे पाठवले होते. मग मी विचारलं मंडळाला तर म्हणे तात्पुरते त्यांचे कार्य बंद राहिले पाहिजे, सुरू राहिले पाहिजे. मग त्यांचे कार्य आमच्याकडे माझ्याकडून सुरू होते काही दिवस. मग काय झालं का ते लॉकडाऊन संपलं. लॉकडाऊन संपल्यानंतर मग मी म्हटलं बा नाही, तिथं आपले कांबळेजी मार्गदर्शक आहे टेकाडीला, त्यांच्याकडून तुम्ही कार्य घ्या. आता कार्य घेतले आपण, सगळ्या गोष्टी आपण केल्या, त्यागाचे कार्य झाले आणि त्यागाच्या कार्याच्या ज्या दिवशी त्याचा त्याग संपला त्या दिवशी त्याचा मला म्हणजे सायंकाळी फोन आला का काकाजी म्हणजे माझ्याकडे नवरा आपला त्यागाच्या आवण्याचा कार्यक्रम आहे, तुम्ही या म्हणे. तर म्हटलं त्याचा कार्यक्रम कसा काय, तर नाही काकाजी जेवणा खावण्यावर माईक गीक सगळं आहे म्हणे, त्याच्या बद्दल म्हणून भजन होत नाही म्हणे. तर म्हटलं आपल्याला सांगितलं कोणी एवढा कारभार करायला बा, तर नाही म्हणे मार्गदर्शकांनी सांगितलं, आम्ही ऐकलं, त्याप्रमाणे सुरू होतं. म्हटलं त्या मार्गदर्शकाला जाऊन भेट बा, हे बंद झालेलं आहे तर कधीपासून बंद झाला, करता येते नाही करता येत नाही का. तर तो गेला असं विचारायला आला असं तू विचार करून. तर काकाजी म्हणे बाकीचा सर्व कार्यक्रम कॅन्सल केला म्हणे, फक्त हवनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता हवनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मग आमचे मित्र होते विठूजी गाडवीन मी, आम्ही दोघं जण गेलो त्याकाची हवनाला. हवन चालू होतं. हनुमानजीच्या प्रतिमेचं दही दूध गोमूत्राने आंघोळ झाली, तत्वाच्या प्रतिमेचं दही दूध गोमूत्राने आंघोळ झाली. मग मानव धर्माची शिकवण आहे, मग बाबाची प्रतिमा आहे, मग आईची प्रतिमा आहे, त्या सर्व प्रतिमेचं दही दूध गोमूत्राने आंघोळ केली. तरी आमचा आम्ही सांगू बोलू नको काय होते ते पाहता नंतर बोलत असे मध्ये बोलला. अजी म्हणे काकाजी चुकते म्हणे आपल्याला. अरे बाबू म्हणे मी 30 वर्षापासूनचा सेवक आहे म्हणे आणि मी बाबा असताना म्हणे हे सुरू आहे म्हणे. तर आपल्याला बोलता आलं पाहिजे की बाबा असं कृत्य करायला कधी सांगणार नाही, ही हिंमत तुमच्यात आली पाहिजे. एखाद्या सेवकाने सांगितलं तर असं जर कृत्य होत असेल तर असं कृत्य करायला बाबा कधी सांगणार नाही की बाबाने कधी सांगितलं नाही, असा आत्मविश्वास आपल्यात पाहिजे. मग हवन झाल्यानंतर मग म्हणलं आता दादा ज्याच्याकडे हवन होतं त्याला म्हणलं दादा दे इथून किट भेटते मंडळातून, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळातून एक किट मिळते. त्याच्यात हनुमानजीची प्रतिमा, तत्वाची प्रतिमा, मानव धर्माची शिकवणीची प्रतिमा, आईची प्रतिमा, बाबाची प्रतिमा, एक मानव धर्माची शिकवणीचं पुस्तक, नियमावली सगळं ते आणलं. त्याच्यात नियमावली एक पॉम्पलेट आहे. आपलं लॉकडाऊनच्या आधी बसूनच काढलेलं आहे मंडळाने की हवन कार्य त्यागाचे हवन कार्य तसं करणे. ते कार म्हटलं मी त्याला काढलं त्यांनी आणि म्हटलं हे मार्गदर्शक साहेबांनी ते वाचायला. तर मानकर साहेबांनी मला हे माहितीच नाही म्हणे. ज्या गोष्टीला 5 वर्ष झाले काही बदलाला तर आपण जर जसं आमच्या भावनेजींनी सांगितलं की मार्गदर्शकाला सुद्धा मार्गदर्शकाच्या संपर्कात असणे गरजेचं आहे, नाही करते. तर मग म्हटलं आता तुम्ही वाचा पाहिजे. मग त्यांनी वाचलं तर मानकर साहेब म्हणजे मला हे माहितच नाही म्हणे काही हे बंद झालं भाऊ. अरे पण हे बंद व्हायला झाले 4 वर्ष. तर आपण जर मंडळ असे निगडीत आहोत आपलं कर्तव्य आहे मार्गदर्शकाची चर्चा करणे, नाही मार्गदर्शकाची चर्चा तर मंडळाशी चर्चा करणे. तर एकाग्रता येईल सर्व कार्यक्रमात, हवनात एकाग्रता येईल सगळ्याच्या इथे सर्वांच्या घरी, सर्व कार्यक्रमात एकाग्रता देऊ शकते, अन्यथा नाही येऊ शकत. मी मार्गदर्शक झालं म्हणजे नाही, माझी काही जबाबदारी आहे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या नात्याने माझी सुद्धा जबाबदारी आहे, माझं सुद्धा काही कर्तव्य आहे. जे प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकाला पार पाडता आलं पाहिजे. असे कार्य तुम्हाला करायचे आणि तुम्हालाच खरं घडवायचं आहे. आता मंचावर बदले सिद्धांत झाले म्हातारे, हे 2-4 वर्ष आम्ही टिकू, परंतु नंतर तुम्हाला घडवायचं आहे, सेवकिनीला सुद्धा घडवायचं आहे. मार्गदर्शकाचा शब्दाने आराम लागतो आणि तुमच्या शब्दाने का लागत नाही याचा शोध घेतला पाहिजे. पण याचा शोध आपण घेत नाही, तिथे आपण कमी पडतो आणि तिथे कमी पडत असल्यामुळे आपल्या कुटुंबावर जे दुःखाची छाप पसरते ते कारण आहे. म्हणून चर्चा बैठकीत गेलं. आज त्या चर्चा बैठकीत आपण पाहिलं तर ज्या प्रमाणात सेवक आपल्या परिसरात यायला पाहिजे होते ते नाही. कारण की लग्न झाले, आपल्याला लग्न आवश्यक आहे, आपल्याला चर्चा बैठक किंवा भगवंताचं कार्य आवश्यक नाहीये. फक्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे जे अध्यक्ष आहे त्यांना फक्त भगवंत पाहिजे, बाकी ना मार्गदर्शकाला पाहिजे भगवंत, ना सेवकाला पाहिजे भगवंत. आता त्या आपल्याला वाटलं की बा या छोट्याशा कार्यक्रमात सुद्धा त्यांना वेळ होता, त्यांचं आधीच सांगणं असते की माझ्याकडे जर वेळ येईल मानकर साहेब तर मला आदल्या दिवशी फोन करायचा आणि विचारायचं, जर माझ्याकडे वेळ आला तर मी जरूर.
तर असे कार्य प्रत्येकाला करायचे आहे. प्रत्येक सेवक संमेलन असो, काही असो, 9वा असो, आपण तिथे गेलो पाहिजे आणि मार्गदर्शकांचं जे कोणी मार्गदर्शन करते त्यांचं मार्गदर्शन ऐकलं पाहिजे. आपल्याला अडीअडचणीच्या वेळेस, संकटाच्या वेळेस ते शब्द बरोबर आठवते की ते मार्गदर्शक काय बोलले होते. त्याचा उपयोग त्या प्रसंगी केला तर आपल्याला दुःख तसंच नाही. असे महत्वाचे तत्व शब्द आपल्याला महानतेकी बाबा ज्योती आपल्याला पोहोचवले आहे. यानंतर आता मी जास्तच वेळ घेतला काही काही गोष्टीसाठी. आपल्याला तुम्हाला खरं मार्गदर्शन आजच्या चर्चापीठाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब यांचा ऐकायचा. तर मी आता माझ्या शब्दाला इथे जुळवून घेतो. सर्वांना माझ्या नमस्कार.